नमस्कार मित्रांनो, मराठी दुनिया चॅनलवर मी गैबिनंद घोगे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करणे विसरू नका। धन्यवाद। इयत्ता 8वी विषय गणित सराव संच 1.2 परिमेय संख्यांमधील क्रमसंबंध अर्थात परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा पान नंबर 2 आणि 3 या सराव संचामध्ये आपण दोन परिमेय संख्यामधील क्रमसंबंध बघणार आहोत। सराव संच 1.2 प्रश्न पहिला, खालील संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवा। या सराव संचामध्ये एकूण 10 उदाहरण आहेत, ते उदाहरण आपण बघूया। परंतु तत्पूर्वी आपण परिमेय संख्यामधील लहान मोठेपणा कसा शोधायचा यासाठीचे काही नियम आहेत, ते नियम समजून घेऊ। दोन परिमेय संख्यामधील लहान मोठेपणा ठरवताना सर्वप्रथम आपण एक संख्या रेषा काढून घेऊया। या संख्या रेषेवरून मी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल 0 पासून 5 पर्यंत धन संख्या आणि 0 पासून ऋण 5 पर्यंत ऋण संख्या, 0च्या डावीकडे सर्व ऋण संख्या असतात आणि 0च्या उजवीकडे सर्व धन संख्या असतात। आता या ठिकाणी लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही कोणत्याही दोन बिंदूमधील क्रमसंबंध अर्थातच लहान मोठेपणा ठरवायचा असेल किंवा ठरवणार असाल त्यावेळेला 0च्या डावीकडील संख्या आणि 0च्या उजवीकडील संख्या हा क्रमसंबंध लक्षात ठेवायचा आहे। 0च्या उजवीकडील संख्या ह्या 1-1 ने वाढत गेलेल्या आहेत, तर 0च्या डावीकडील संख्या ह्या 1-1 ने कमी झालेल्या आहेत। अर्थातच कमी कमी होत जाणे म्हणजे उतरता क्रम आणि वाढत जाणे म्हणजे चढता क्रम। याचाच अर्थ असा, ऋण 5 ही संख्या ऋण 4 पेक्षा लहान आहे, ऋण 4 ही संख्या ऋण 3 पेक्षा लहान आहे, ऋण 3 ही संख्या ऋण 2 पेक्षा लहान आहे। अशा पद्धतीनं उजवीकडे जाताना संख्या मोठ्या मोठ्या होत जातात। म्हणून कोणत्याही दोन संख्यांमधील डावीकडील संख्या, आपण या ठिकाणी ऋण 1 आणि ऋण 2 ची तुलना करूया। कोणत्याही दोन संख्यांमधील डावीकडील संख्या ही उजवीकडील संख्येपेक्षा लहान असते। म्हणून या ठिकाणी ऋण 1 मोठे आहेत ऋण 2 पेक्षा, ऋण 2 मोठे आहेत ऋण 3 पेक्षा, ऋण 3 मोठे आहेत ऋण 4 पेक्षा। त्याच पद्धतीनं 0 मोठा आहे ऋण 1 पेक्षा। म्हणजेच कोणत्याही ऋण संख्येपेक्षा 0 मोठा असतो, तर कोणत्याही धन संख्येपेक्षा 0 लहान असतो। या ठिकाणी आता आपल्याला यापूर्वीच्या सराव संचामध्ये आपण दोन बिंदूच्या मध्ये असंख्य परिमेय संख्या असतात हे आपण बघितलेलं आहे। आणि म्हणून कोणत्याही परिमेय संख्येपेक्षा, कोणत्याही ऋण परिमेय संख्येपेक्षा 0 मोठा असतो, तर कोणत्याही धन परिमेय संख्यापेक्षा 0 लहान असतो। या नियमाचा वापर करून आपण सराव संच 1.2 सोडवणार आहोत। त्यामधील प्रश्न पहिला आहे, परिमेय संख्यांची तुलना करताना सर्व समावेशक असं काही नियम आपल्याला सर्वांना उपयोगी पडतात। त्यामध्ये आपण हा एक नियम बघूया, a/b आणि c/d यामध्ये जर b आणि d या दोनही धन संख्या असतील तर नियम 1 असं सांगतोय, जर a गुणिले d लहान असेल b गुणिले c पेक्षा, लक्षात घ्या a गुणिले d हे लहान असेल b गुणिले c पेक्षा, तर या ठिकाणी जो नियम मिळतो तो a/b सुद्धा लहान असतो c/d पेक्षा। त्यानंतर दुसरा नियम आपल्याला असा मिळतो, जर a गुणिले d समान असेल b गुणिले c पेक्षा, तर a/b सुद्धा समान असतो c/d पेक्षा। आणि तिसरा नियम आपल्याला असा मिळतो, जर a गुणिले d मोठा असेल b गुणिले c पेक्षा, तर a/b सुद्धा मोठा असतो c/d पेक्षा। अनेक उदाहरणाद्वारे आपण हा नियम समजून घेऊया। ऋण 7 आणि ऋण 2 या दोन संख्यांमधील लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचा आहे। लक्षात घ्या, जर a आणि b या धन संख्या असतील आणि a जर मोठा असेल b पेक्षा, तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल, संख्या रेषेवर ऋण 7 आणि ऋण 2 या संख्या जर आपण लक्षात घेतल्या, तर ऋण 7 ही डावीकडे आहे आणि ऋण 2 ही ऋण 7 च्या उजवीकडे आहे। म्हणजेच
शून्याच्या अगदी जवळची संख्या मोठी तर शून्यापासून दूरची संख्या लहान असते. 0-7 ही संख्या -2 पेक्षा शून्याच्या लांब आहे. म्हणून या ठिकाणी आपण नियम वापरून हे उदाहरण सोडवूया. जर a व b या धन संख्या असतील तर a जर मोठा असेल b पेक्षा, म्हणजेच लक्षात घ्या इथे चिन्ह विरहित आपण तुलना करत आहोत. a म्हणजे 7 आणि b म्हणजे 2. जर a मोठा असेल म्हणजे 7 मोठे असतील 2 पेक्षा, तर -a लहान असतो -b पेक्षा. याचाच अर्थ या ठिकाणी 7 मोठे आहेत 2 पेक्षा, म्हणून -7 लहान आहेत -2 पेक्षा. आपल्याला उत्तर मिळालेलं आहे -7 लहान आहेत -2 पेक्षा. उदाहरण नंबर 2 बघूया. 0 आणि -9/2. 0 आणि -9/2. आता लक्षात घ्या, कोणतीही ऋण संख्या शून्यापेक्षा लहान असते. कोणतीही ऋण संख्या शून्यापेक्षा लहान असते. -9/2 ही परिमेय संख्या ऋण आहे, म्हणून ती शून्यापेक्षा लहान आहे. म्हणून या ठिकाणी आपण लिहायचं आहे 0 मोठा आहे -9/2 पेक्षा, आणि त्याचं कारण आपण लिहूया ऋण संख्येपेक्षा 0 मोठा असतो. कोणत्याही ऋण संख्येपेक्षा 0 ही संख्या मोठी असते. उदाहरण नंबर 3. 8/7 आणि 0 या दोन संख्यांची तुलना करायची आहे. आता लक्षात घ्या, 8/7 ही धन संख्या आहे आणि 0 सुद्धा धन संख्या आहे. परंतु संख्या रेषेवर शून्याच्या नंतर उजवीकडे 8/7 ही परिमेय संख्या येते आणि नियमाप्रमाणे शून्याच्या उजवीकडील सर्व संख्या मोठ्या असतात. म्हणून 8/7 मोठे आहेत शून्यापेक्षा. उदाहरण नंबर 4. -5/4 आणि 1/4. लक्षात घ्या, या ठिकाणी सुद्धा ऋण संख्या ह्या धन संख्यापेक्षा लहान असतात. म्हणून -5/4 लहान आहे 1/4 पेक्षा. त्याचं कारण आपण लिहूया ऋण संख्या धन संख्येपेक्षा लहान असते. अशा पद्धतीनं नियमाप्रमाणे आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. उदाहरण नंबर 5. 40/29 आणि 141/29. या दोन परिमेय संख्यांचा छेद समान आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. अशा वेळी ज्या संख्येचा अंश लहान ती संख्या लहान असते. म्हणून या ठिकाणी 40 लहान आहेत 141 पेक्षा, म्हणून 40/29 लहान आहेत 141/29 पेक्षा. उदाहरण नंबर 6. -17/20 आणि -13/20. या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की या दोन परिमेय संख्यांमध्ये छेद समान आहे आणि -13 आणि -17 या अंशामध्ये आपल्याला तुलना करायची आहे. मग आपण या ठिकाणी लिहूया -17 आणि -13. आता संख्या रेषेवर शून्याच्या जवळ 13 आहेत आणि शून्यापासून दूर 17 आहेत. मग जी दूरची संख्या असते ती लहान असते आणि शून्याच्या जवळची संख्या मोठी असते. म्हणून या ठिकाणी -17 लहान आहेत -13 पेक्षा. याचाच अर्थ म्हणून आपण या ठिकाणी लिहूया -17/20 लहान आहेत -13/20 पेक्षा. उदाहरण नंबर 7. 15/12 आणि 7/16. नियम आपल्याला असं सांगतोय, याला आपण A, B, C, D या 4 धनपरिमेय संख्यांमध्ये परिवर्तित करूया. A म्हणजे 15, B म्हणजे 12, C म्हणजे 7, D म्हणजे 16. आता आपण आपला जर नियम वापरला A गुणिले B बरोबर A आणि D यांचा जर गुणाकार केला, A गुणिले D म्हणजे 15 गुणिले 16 बरोबर 240 आणि B गुणिले C बरोबर 12 गुणिले 7 बरोबर 84. या ठिकाणी 240 हे 84 पेक्षा 240 मोठे आहेत 84 पेक्षा. म्हणून A गुणिले
डी मोठे आहे बी गुणिले सी पेक्षा। याचाच अर्थ असा ए अंश छेद बी मोठे आहेत सी अंश छेद डी पेक्षा। म्हणजेच 15 अंश छेद 12 मोठे आहेत 7 अंश छेद 16 पेक्षा। या ठिकाणी आपल्याला वेगळ्या पद्धतीने सुद्धा संक्षिप्त रूप देऊन हे उदाहरण सोडवता येईल। उदाहरण नंबर 8 ऋण 25 अंश छेद 8 आणि ऋण 9 अंश छेद 4। आता आपल्याला ए बी सी डी या धन पूर्णांकित संख्येमध्ये आपण याला रूपांतरित करू, या परिमेय संख्येमध्ये आपण याला रूपांतरित करू। म्हणजेच ए बरोबर ऋण 25, बी बरोबर 8, सी बरोबर ऋण 9 आणि डी बरोबर 4। तर ए गुणिले डी आपल्याला करायचं आहे। म्हणजेच ऋण 25 गुणिले 4 25 चौक 100 ऋण 100 आणि बी गुणिले सी बरोबर 8 गुणिले ऋण 9 बरोबर ऋण 72। आता या ठिकाणी मात्र ऋण 100 लहान आहेत ऋण 72 पेक्षा, म्हणून ए गुणिले डी लहान आहेत बी गुणिले सी पेक्षा, म्हणून ऋण 25 अंश छेद 8 लहान आहेत ऋण 9 अंश छेद 4 पेक्षा। उदाहरण नंबर 9 12 अंश छेद 15 आणि 3 अंश छेद 5 या दोन गोष्टींची तुलना आहे। आपल्याला हेच उदाहरण समछेद अपूर्णांक तयार करून सुद्धा करता येतं। 3 अंश छेद 5 ला आपण समछेद करून घेण्यासाठी 3 गुणिले 3 आणि 5 गुणिले 3 बरोबर 9 अंश छेद 15 मध्ये परिवर्तित करू शकतो। आता आपल्याला दोन अपूर्णांक मिळतील। पहिला एक जो आहे तो 12 अंश छेद 15 आणि दुसरा आहे 9 अंश छेद 15। आता या ठिकाणी बघा 12 मोठे आहेत 9 पेक्षा, कारण छेद समान आहेत, म्हणून 12 अंश छेद 15 मोठे आहेत 3 अंश छेद 5 पेक्षा। उदाहरण नंबर 10 ऋण 7 अंश छेद 11 ऋण 3 अंश छेद 4। आता जर आपण याला ए बी सी डी असं रूप दिलं तर ए गुणिले डी बरोबर ऋण 7 गुणिले 4 बरोबर ऋण 28 आणि बी गुणिले सी बरोबर 11 गुणिले ऋण 3 बरोबर 11 3 33 ऋण 33। आता ऋण 28 आणि ऋण 33 यांची जर तुलना आपण केली तर ऋण 28 मोठे आहेत ऋण 33 पेक्षा, म्हणून ए गुणिले डी मोठे आहेत बी गुणिले सी पेक्षा। याचाच अर्थ असा ए अंश छेद बी मोठे आहेत सी अंश छेद डी पेक्षा, म्हणून ऋण 7 अंश छेद 11 मोठे आहेत ऋण 3 अंश छेद 4 पेक्षा। अशा पद्धतीने हे आपण उदाहरण या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे।